अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या जीवन बदलणाऱ्या अद्भुत स्वामी संदेशामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांकडे हीच प्रार्थना आहे की हा आजचा दैवी संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील चांगली इच्छा नक्कीच पूर्ण हो। जे भक्त आजचा हा स्वामी संदेश ऐकत आहेत त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि त्यांना परमेश्वराची कृपा कायम मिळो। स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत असताना तुमच्या मनात खूप सारे सकारात्मक विचार निर्माण होणार आहेत आणि स्वामी महाराजांचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने येणार आहेत। म्हणून आजच्या या स्वामी संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका। आजचा हा स्वामी संदेश सर्व स्वामी भक्तांनी मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका। स्वामी महाराज आपल्या सर्व भक्तांना सांगतात, आज परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमच्या घरात एक नवीन सुरुवात होणार आहे, जिथे आनंद, शांती आणि समाधानाचा वर्षा होईल आणि सर्व स्वामी भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील। स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी अशीच प्रार्थना आहे की तुमच्या जीवनातील अडचणींचं निराकरण लवकरच होईल आणि तुमच्या हृदयातील दुःखाचं रूपांतर अपार सुख समृद्धीमध्ये होईल। स्वामी म्हणतात, तुमचं आयुष्य परमेश्वराच्या कृपेने असं फुलणार आहे की तुमचं प्रत्येक स्वप्न वास्तवात येईल आणि तुमचं घर आनंदाने भरलेलं असेल। स्वामी महाराज आपल्या स्वामी भक्तांना सांगतात, आज परमेश्वर तुमच्या जीवनात एक अनपेक्षित चमत्कार घडवणार आहे, ज्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा तर पूर्ण होईलच, पण तुमचं जीवन परमेश्वराच्या कृपेने समृद्ध नक्कीच होईल। स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी अशीच प्रार्थना आहे की तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर व्हावेत आणि तुमचं जीवन आनंदाने, समाधानाने आणि भरभराटीने भरून जावं। स्वामी महाराज म्हणतात, आजपासून तुमचं आयुष्य परमेश्वराच्या दिव्य कृपेने असं उजळणार आहे की अडचणी तुमच्यापासून कायमच्या दूर जातील आणि तुमच्या घरात केवळ शांतता आणि सुखाचं वातावरण राहील। स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर तुमच्या जीवनात असा चमत्कार घडवणार आहे की तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आता केवळ आनंदाचं नवं पर्व सुरू होईल। स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या कृपेने तुमचं जीवन एका नव्या दिशेने जाणार आहे, जिथे तुम्हाला यश, सुख, समृद्धीचा वर्षाव अनुभवता येईल। स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन शांत ठेवा, कारण आज परमेश्वर तुमच्या जीवनात असा बदल घडवणार आहे की ज्यामुळे तुमच्या जीवनात फक्त चांगल्या गोष्टी घडत राहतील। स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना आहे की तुमचं जीवन सुख समाधानाने कायम भरलेलं राहो आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही संकटांचा सामना करावा लागू नये। स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या जीवनातील अडचणी लवकरच संपतील, कारण परमेश्वराने तुमच्या जीवनात आनंद आणि शांततेचा मार्ग उघडला आहे। स्वामी महाराज म्हणतात, परमेश्वराच्या दिव्य आशीर्वादाने तुमचं घर सुख, समाधान आणि समृद्धीने भरून जाणार आहे, जिथे दुःखाचा आता ठाम पत्ता उरणार नाही। स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी हाच संकल्प करा की तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर हो आणि तुमचं आयुष्य फक्त चांगल्या गोष्टींनी सजो। स्वामी भक्तांनो, स्वामींची दिव्य अशी कृपा तुमच्या जीवनावर होणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख जळून जाणार आहेत आणि तुम्ही फक्त आनंदाचा उपभोग घेणार आहे।
स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुम्हाला मोठी आनंदाची बातमी सुद्धा नक्कीच मिळेल. स्वामी महाराज म्हणतात, आज परमेश्वर तुमचं आयुष्य अशा प्रकारे आशीर्वादित करणार आहे की तुमचं भविष्य उज्ज्वल होईल आणि प्रत्येक क्षण सुखाने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व दुःख आणि चिंतेचं रूपांतर आनंद आणि समाधानात होणार आहे आणि तुमचं जीवन समृद्धीने भरून जाणार आहे. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं आयुष्य एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे, जिथे प्रत्येक अडथळा पार होईल आणि परमेश्वराचा आशीर्वाद सतत तुमच्या सोबत असेल. स्वामी महाराज म्हणतात, परमेश्वर तुमचं जीवन अशा प्रकारे रूपांतरित करणार आहे की तुम्हाला कधी दुःखाचा सामना करावा लागणार नाही आणि तुमचं प्रत्येक दिवस हा सुखाने उजळून जाईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरच परमेश्वर पूर्ण करणार आहेत आणि तुमचं आयुष्य प्रेम, शांती आणि आनंदाने सजणार आहे. स्वामी महाराज म्हणतात, आजचा दिवस तुमच्या जीवनात असा क्षण घेऊन येणार आहे की ज्यामुळे तुमचं भविष्य पूर्णतः बदलून जाईल आणि यशाची नवीन दारं उघडतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यात आजपासून परमेश्वराच्या कृपेने असा चमत्कार घडेल की तुमचं घर आनंदाने आणि भरभराटीने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करा की तुमच्या जीवनात कधीही दुःखाची सावली पडू नये आणि तुमचं प्रत्येक पाऊल यशाकडे जावं. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं जीवन परमेश्वराच्या हातात आहे आणि तोच तुमचं रक्षण करत आहे, म्हणून तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होणार आहे. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन शांत ठेवा, कारण परमेश्वर तुमच्या आयुष्यात एक असा बदल घडवणार आहे जो तुम्हाला सुख आणि समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाईल. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या कृपेने तुमचं आयुष्य एका नव्या शिखरावर पोहोचणार आहे, जिथे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमचा आनंद तुमच्या जीवनात कायमचा राहील. स्वामी म्हणतात, तुमच्या मनातील नकारात्मक विचार आजपासूनच दूर होणार आहेत आणि तुमचं जीवन सकारात्मक ऊर्जेने भरून जाणार आहे. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर करून सुखाचं एक असं दार उघडणार आहे, जिथे प्रत्येक क्षण आनंदमय असेल. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात परमेश्वर अशी एक अद्भुत ऊर्जा पाठवणार आहे की जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या पक्षात काम करेल आणि तुम्हाला तुमचं यश मिळवून देईल. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर तुमचं जीवन एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे, जिथे दुःखाला आता तुमचा पत्ता मिळणार नाही आणि फक्त आनंदाची अनुभूती तुमच्या आयुष्यात कायमची राहील. तुमचं घर आजपासूनच परमेश्वराच्या आशीर्वादाने समृद्ध होणार आहे, जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडेल. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे प्रत्येक संघर्ष संपेल आणि परमेश्वराच्या कृपेने फक्त आनंदाची अनुभूती राहील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं आयुष्य परमेश्वराच्या प्रेमाने आणि परमेश्वराच्या कृपेने अशा प्रकारे उजळणार आहे की प्रत्येक दिवशी तुमचं मन सुखाने भरलेलं असेल. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यात परमेश्वर असा बदल घडवणार आहे की जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल आणि तुमचं भविष्य आशेने भरलेलं राहील. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी अशीच प्रार्थना आहे की तुमचं घर सुख, समाधान आणि शांततेने भरलेलं राहावं. तुमच्या कुटुंबाची रक्षा
सदैव परमेश्वर करो आणि तुमच्या आयुष्यात फक्त चांगल्या गोष्टी घडत राहो. परमेश्वराच्या चरणी अशीच प्रार्थना मी तुमच्यासाठी करत आहे. स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा अद्भुत आणि दिव्य स्वामी संदेश तुम्ही मन लावून असाच शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या आयुष्यात असे काही अद्भुत चमत्कार घडतील ज्यामुळे तुमचं आयुष्य हे स्वामींच्या कृपेने उजळून जाईल. परमेश्वर तुमचं आयुष्य अशा चमत्कारिक आशीर्वादित रूपांतर करणार आहे की तुमचं घर सुख, शांततेने आणि समाधानाने परिपूर्ण होईल आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक यश नक्कीच प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, तुमचं मन शांत ठेवा आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण लवकरच तुमच्या जीवनात असा क्षण येईल ज्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं हृदय शुद्ध आणि विचार सकारात्मक ठेवा, कारण परमेश्वर तुमचं भविष्य उज्ज्वल आणि यशस्वी बनवणार आहे. स्वामी महाराज म्हणतात, परमेश्वराच्या कृपेने तुमच्या घरात अशा शुभ गोष्टी घडणार आहेत की तुमचं घर आनंदाने, समाधानाने आणि भरभराटीने गजबजून जाईल. स्वामी भक्तांनो, तुमचं आयुष्य परमेश्वराच्या चरणी समर्पित ठेवा, कारण त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुसंवाद, यश आणि समृद्धीने परिपूर्ण होईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या जीवनातील दुःखाचा शेवट आता होणार आहे, कारण परमेश्वर तुमच्यासाठी एक नवीन सुखाचं दार उघडत आहे, जिथे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. स्वामी महाराज म्हणतात, परमेश्वराच्या कृपेने तुमच्या जीवनात अशा संधी येणार आहेत ज्या तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील आणि तुमचं घर स्नेहाने भरलेलं असेल. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात असा क्षण लवकरच येणार आहे जिथे तुमचा प्रत्येक संघर्ष संपेल आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमचं जीवन फक्त आणि फक्त आनंदाने उजळून जाईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं आयुष्य परमेश्वराच्या आशीर्वादाने एका नव्या दिशेने सुरू होणार आहे, जिथे यश, सुख आणि समाधान तुमची साथ नक्कीच देतील. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर तुमचं जीवन अशा प्रकारे आशीर्वादित करणार आहे की तुम्हाला कधीच दुःखाचा अनुभव होणार नाही आणि तुमचं प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वराची कृपा सतत तुमच्यावर असणार आहे आणि तुमचं जीवन सर्व प्रकारच्या अडचणींमधून मुक्त होईल. स्वामी सांगतात, परमेश्वराने तुमच्यासाठी एक असं यशाचं दार उघडलं आहे जिथे तुम्हाला फक्त शुभ आणि चांगल्या गोष्टींचा अनुभव नक्कीच होईल. तुमचं आयुष्य परमेश्वराच्या कृपेने सुंदर होणार आहे की तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होईल आणि प्रत्येक क्षण आनंदमय होईल. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील सर्व दुःख संपून फक्त सुख, समाधान आणि समृद्धीची अनुभूती राहावी. स्वामी सांगतात, तुमचं मन शांत आणि चैतन्य पूर्ण ठेवा, कारण परमेश्वर तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे, जिथे फक्त आनंदाची अनुभूती तुम्हाला मिळणार आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात असा चमत्कार घडणार आहे की तुमचा प्रत्येक अडथळा दूर होईल आणि तुमचं जीवन अपार यशाने उजळून जाईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात परमेश्वर अशा प्रकारे कृपा करणार आहे की प्रत्येक दुःखाची जागा आता आनंदाने भरून जाणार आहे आणि प्रत्येक क्षण तुमचा भरभराटीने भरून जाईल. स्वामी म्हणतात, तुमचं भविष्य
परमेश्वराच्या कृपेने इतकं सुंदर होणार आहे की तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टींचा अनुभव होईल आणि प्रत्येक क्षण यशस्वी ठरेल. तुमचं जीवन परमेश्वराच्या आशीर्वादाने एक नवीन प्रवास सुरू करणार आहे, जिथे आनंद, शांतता आणि समाधानाचा वर्षाव कायम होईल. परमेश्वराच्या चरणी अशीच प्रार्थना आहे की तुमचं जीवन दुःखमुक्त होऊन केवळ यश, समाधान आणि प्रेमानं भरलेलं राहावं. परमेश्वर तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सतत रक्षा करत राहो. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कायमच्या संपाव्यात आणि तुम्ही परमेश्वराच्या नावाचा जप कायम करत राहावा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराकडे हेच मागणं आहे की त्यांची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला एवढं अपार सुख द्या की त्यांचं जीवन कायमचं उजळून जाईल आणि जीवनात ते नक्कीच यश प्राप्त करू शकतील. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज कधीच आपल्या भक्तांना निराश करत नाही. प्रत्येक भक्ताची इच्छापूर्ती होणार आहे. फक्त मन लावून स्वामींची सेवा करत राहा. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या जीवनात लवकरच अशा शुभ घटना घडणार आहेत की ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील आणि तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी परमेश्वर स्वतः पुढे येत आहे आणि तुमचं जीवन सुख, शांतता आणि समाधानाने भरून टाकत आहे. तुमचं मन स्वच्छ ठेवा आणि परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवा, कारण लवकरच तुमचं आयुष्य परमेश्वराच्या कृपेने आनंदाने गजबजून जाणार आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे की तुम्ही स्वतःला एक नवीन यशस्वी उंचीवर बघाल. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील दुःख आणि संकट संपवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक विशेष योजना आखली आहे, जी तुमचं भविष्य उज्ज्वल करेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या जीवनात असे आनंदाचे क्षण येणार आहे की जे तुम्हाला संपूर्णतः परिपूर्णतेचा अनुभव देतील आणि तुमचं मन शांत आणि समाधानकारक नक्कीच होईल. स्वामी महाराज म्हणतात, परमेश्वर तुमचं आयुष्य चमत्कारिकरित्या सुखद बनवत आहे, जिथे प्रत्येक संघर्ष संपून फक्त आनंदाची अनुभूती होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी परमेश्वराची कृपा तुमच्यावर सतत असणार आहे आणि तुमचं जीवन अपार आनंदाने भरून जाईल. स्वामी सांगतात, तुमचं मन सकारात्मक ठेवा, कारण परमेश्वर तुमचं आयुष्य अशा प्रकारे आशीर्वाद करतील की जिथे प्रत्येक क्षण आनंदमय होईल. स्वामी म्हणतात, तुमचं जीवन परमेश्वराच्या कृपेने नवीन उंचीवर पोचणार आहे, जिथे फक्त शुभता आणि यशाची अनुभूती तुम्हाला होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात लवकरच अशी चमत्कारिक घटना घडणार आहे, जी तुम्हाला नवीन ऊर्जा, नवीन दिशा आणि नव्या आशांचा मार्ग दाखवतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन शांत ठेवा आणि भक्ती भावाने पुढे चला, कारण परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलात तुमची साथ देत आहे. तुमचं जीवन परमेश्वराच्या कृपेने उजळून जाणार आहे आणि प्रत्येक कठीण काळ तुम्हाला नवीन शिकवण देत मागे राहणार आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनावर सतत असणार आहे, ज्यामुळे तुमचं भविष्य सुख, समाधान आणि शांततेने भरून जाईल. स्वामी महाराज सांगतात,
परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य नवीन संधी आणि यशाने भरून जाईल. तुमचं भविष्य परमेश्वराच्या कृपेने इतकं उज्ज्वल होणार आहे की प्रत्येक क्षण तुम्हाला एक नवीन आशेची अनुभूती देईल. तुमच्या जीवनात परमेश्वर अशा नव्या ऊर्जा आणि प्रेरणांचा संचार करणार आहे की ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट साध्य करण्याची ताकद मिळेल. स्वामी महाराज सांगतात, तुमचं आयुष्य परमेश्वराच्या चरणी समर्पित ठेवा, कारण लवकरच तुमचं जीवन शुभ गोष्टींनी सजून जाणार आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमचं जीवन असा चमत्कारिक बदल घेणार आहे की जिथे फक्त यश तुमचं स्वागत करेल. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात परमेश्वर अशा चमत्कारिक घटना घडवणार आहे की तुमचं हृदय आनंदाने भरून जाईल आणि तुमचं मन शांततेने स्थिर होईल. स्वामी भक्तांनो, तुम्ही ज्या वाईट काळातून आज मार्ग काढत आहात, तोच वाईट काळ येत्या काही दिवसांमध्येच चांगल्या वेळेमध्ये बदलणार आहे. म्हणून फक्त वाईट वेळ असते. एकदा वाईट वेळ गेली की पुन्हा तुमचं आयुष्य चांगल्या मार्गाने जाणार आहे. परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हा स्वामी संदेश ऐकणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचं कल्याण हो. स्वामी भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा परमेश्वर नक्कीच पूर्ण करो. स्वामी भक्तांनो, तुम्ही जेवढ्या विश्वासाने आणि जेवढ्या प्रयत्नाने कुठलीही गोष्ट कराल, तेव्हा ती गोष्ट नक्कीच तुम्हाला यश आणून देईल. स्वामी भक्तांनो, प्रयत्नांशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही. म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्याने तुमच्या आयुष्यातील ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नव्हत्या, त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. स्वामी महाराजांकडे हीच प्रार्थना आहे की हे स्वामीराया, हा संदेश ऐकणाऱ्या सर्व स्वामी भक्तांच्या जीवनातील दुःखांचा नाश करा आणि त्यांना सुखाची अनुभूती नक्कीच द्या. हे स्वामीराया तुमच्याकडे प्रार्थना करत आहे की या जगातील जेवढेही चांगले लोक चांगलं कर्म करत आहेत, त्या प्रत्येकाच्या चांगल्या कर्माचं फळ त्यांना तुम्ही लवकरात लवकर द्या. स्वामी भक्तांनो, स्वामींचं नाव मुखात कायम ठेवा, कारण स्वामींच्या नामजपाने तुमच्या आयुष्यातील दुःखांचा अंत होतो आणि तुम्हाला सुखाची नवीन अनुभूती मिळत असते. म्हणून स्वामींकडे प्रार्थना करा की हे स्वामीराया, आता मी नेहमी तुमची भक्ती करणार आहे. तुमचं नाम अखंड माझ्या मुखात राहू द्या आणि तुमच्या सेवेत मला सामील करून घ्या. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे प्रार्थना करा की हे स्वामीराया, मी जे चांगलं कार्य करत आहे, त्या चांगल्या कार्यामध्ये मला यश नक्कीच द्या. हे स्वामीराया, मला चांगली बुद्धी द्या आणि तुमची सेवा मी अखंड करत राहीन अशी शक्ती मला नक्कीच द्या. स्वामी भक्तांनो, स्वामींनी आपल्याला जो धार्मिक आणि आध्यात्मिक मार्ग सांगितला आहे, तोच आपल्या यशाचा खरा मार्ग आहे. म्हणून प्रयत्नांना स्वामींच्या आशीर्वादांची साथ मिळाली तर आपले प्रयत्न नक्कीच यशस्वी होतात, हे कधीच विसरू नका. स्वामी सांगतात की आयुष्यात तुम्हाला अनेक परीक्षा द्याव्या लागतील, परंतु त्या परीक्षा कधी तुमच्या अस्तित्वाच्या असतील तर कधी तुमच्या धैर्याच्या असतील. त्या परीक्षांमध्ये तुम्हाला ठामपणे
तुमचं मत मांडायचं आहे आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी पास व्हायचं आहे. परीक्षा कितीही कठीण असो त्यावर मात करून तुम्हाला यश नक्कीच मिळवायचं आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात अशा चमत्कारी घटना घडणार आहेत की ज्या तुमचं भविष्य सुंदर आणि सुखमय बनवतील. फक्त तुमचा विश्वास परमेश्वरावर टिकवा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि तुमचं आयुष्य हे अचानकपणे बदलून जाईल आणि शांतता तुमच्या मनात कायमची राहील. स्वामी सांगतात, तुमच्या प्रत्येक कठीण क्षणाचा शेवट होऊन तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने नवी दिशा मिळेल. स्वामी म्हणतात, तुमचं मन सकारात्मक ठेवा, कारण परमेश्वर तुमच्या जीवनात शुभ आणि आनंददायी क्षणांची सुरुवात करणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमचं आयुष्य परमेश्वराच्या मार्गदर्शनाने उन्नतीकडे जाणार आहे आणि प्रत्येक अडथळा तुमचं यश वाढवण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवेल. स्वामी म्हणतात, परमेश्वर तुमच्यावर अशी कृपा करणार आहे की तुमचं घर समाधानाने आणि स्नेहाने भरून जाईल. स्वामी म्हणतात, तुमचं आयुष्य परमेश्वराच्या आशीर्वादाने चमत्कारिक पद्धतीने बदलणार आहे आणि तुमचं मन नवा आत्मविश्वास घेऊन पुढे जाईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाचा शेवट होऊन आनंदाचा नवा अध्याय सुरू होईल. स्वामी सांगतात, तुमचं भविष्य परमेश्वराने एवढं उज्ज्वल बनवलं आहे की आता तुमच्या आयुष्यात फक्त प्रत्येक क्षण आनंददायी असेल. परमेश्वराच्या कृपेने तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे की जिथे फक्त सकारात्मकता असेल आणि यश तुमच्या दारात येईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात लवकरच अशा शुभ गोष्टी घडणार आहेत की ज्या तुमच्या जीवनाला एक नवीन ऊर्जा देतील. स्वामी सांगतात, तुमचं मन भक्तीने भरून ठेवा, कारण परमेश्वराच्या कृपेने तुमचं आयुष्य आनंदाने समृद्ध होईल. स्वामी सांगतात, तुमच्या घरात परमेश्वराचे आशीर्वाद सतत राहतील, ज्यामुळे तुमची प्रत्येक अडचण संपून जाईल. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन परमेश्वराच्या आशीर्वादाने सुख, समाधान आणि यशाने भरलेलं असेल. तुमचं मन शांत आणि सकारात्मक ठेवा, कारण परमेश्वर तुमच्यासाठी विशेष आनंदाचं दार उघडणार आहे. स्वामी सांगतात, तुमचं भविष्य परमेश्वराच्या कृपेने इतकं सुंदर होणार आहे की तुम्ही फक्त यश आणि आनंद अनुभवणार आहात. तुमच्या आयुष्यात अशा नव्या संधी येणार आहेत ज्या तुम्हाला एक नवीन उंचीवर घेऊन जातील. स्वामी सांगतात, तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला परमेश्वराचा प्रतिसाद मिळणार आहे आणि तुम्हाला नवीन दिशा प्राप्त होणार आहे. स्वामी सांगतात, तुमचं आयुष्य परमेश्वराच्या मार्गदर्शनाने चमत्कारिक पद्धतीने बदलणार आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्यावर सतत राहतील, ज्यामुळे तुमचं जीवन आनंद, यश आणि शांततेने परिपूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा स्वामी संदेश टाळण्याची चूक करू नका. हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या आयुष्यात असे दिव्य बदल घडतील की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक शक्ती येणार नाही आणि तुमचं जीवन आनंदाने समृद्ध होईल. स्वामी सांगतात, तुमचं जीवन अशा प्रकारे बदलणार आहे की तुम्ही प्रत्येक क्षणात परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद अनुभवाल आणि तुम्हाला कधी असं वाटणार नाही की तुमचं मार्गदर्शन कुठेतरी हरवलं आहे, कारण परमेश्वर स्वतः तुमचं रक्षण करत आहे आणि तुमच्या जवळ राहणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात
प्रत्येक गडबड, प्रत्येक अडचण आणि प्रत्येक संकट अशा पद्धतीने दूर होईल की तुमचं मन पूर्ण शांत आणि सकारात्मक होईल आणि तुमचं हृदय दिव्य मार्गदर्शनामुळे नेहमीच उभारी घेईल. स्वामी सांगतात, तुमचं जीवन एका अशा अद्भुत वळणावर येणार आहे जिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता, दुःख किंवा संकट सहन करावं लागणार नाही. कारण तुम्ही देवाच्या साह्याने आणि देवाच्या मार्गदर्शनाने जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि समृद्धीने अनुभवाल. स्वामी सांगतात, तुमचं घर, तुमचं कुटुंब आणि तुमचं जीवन इतकं आनंददायी होईल की तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक श्वास तुम्हाला देवाच्या प्रेमाने भरून टाकत आहे आणि तुम्ही परमेश्वराच्या कृपेने अशी समृद्धी अनुभवाल जी तुमच्या सर्व कुटुंबासाठी एक दिव्य आशीर्वाद बनेल. स्वामी भक्तांनो, तुमचं भविष्य पूर्णपणे आशीर्वादाने भरलेलं असेल आणि लवकरच तुमचं जीवन त्या चमत्कारिक बदलांनी भरून जाईल की तुमच्या मनाला कोणतीही शंका राहणार नाही. कारण परमेश्वर स्वतः तुमचं रक्षण करत आहे आणि तुमचं सर्व दुःख दूर करत आहे. स्वामी म्हणतात, तुमचं जीवन असा चमत्कारिक बदल अनुभवणार आहे की ज्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही सामील होणार त्यात तुमचे प्रयत्न दिव्य आशीर्वादांनी भरून जातील आणि तुम्हाला ते सर्व कार्य सहजतेने पार करायला मदत मिळेल. तुमचं जीवन स्वामींच्या दिव्य कृपेने अशी एक नवी दिशा प्राप्त करणार आहे की ज्या प्रत्येक क्षणात तुम्हाला त्यांचे आशीर्वाद, शांतता आणि आनंद अनुभवायला मिळेल आणि तुम्ही परमेश्वराच्या कुटुंबाचा हिस्सा म्हणून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा मार्गक्रमण कराल. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींच्या मार्गदर्शनाने आणि कृपेने आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण आणि व्यथा पार कराल आणि तुम्हाला एक अशी दिव्य आनंदाची अनुभूती होईल जी तुमच्या सर्व दुःख आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गजरासारखी गडगडेल. तुमचं जीवन परमेश्वराच्या कृपेने इतकं अद्भुत होईल की तुम्ही आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीला देखील त्या दिव्य आशीर्वादाचा अनुभव देऊ शकाल आणि तुम्ही असं कार्य कराल ज्याने तुमचं घर, तुमचा समाज आणि तुमचं कुटुंब यशस्वी आणि शांततेने भरलेलं असेल. स्वामी सांगतात, तुमचं जीवन त्या दिव्य चमत्कारिक आशीर्वादाने भरलेलं असेल की ज्या तुमच्या आयुष्यात असलेली सर्व अडचणी आणि समस्यांना सोडून तुम्हाला त्याच दिव्य शक्तीच्या मार्गदर्शनाने उंच ध्येय गाठता येईल आणि तुमच्या जीवनात प्रेम, शांतता आणि समृद्धी नक्कीच येईल. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन ज्या दिव्य प्रेरणांनी भरून जाईल त्या प्रत्येक क्षणात तुम्ही अनुभवाल की तुम्ही नेहमीच परमेश्वराच्या आशीर्वादांच्या पावलावर चालतात आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त कराल. स्वामी सांगतात, तुमचं भविष्य परमेश्वराच्या कृपेने इतकं उज्ज्वल होईल की तुम्हाला प्रत्येक क्षण एक नवीन आशेच्या सुरुवातीची अनुभूती देईल आणि तुम्ही प्रत्येक कठीण क्षणाला परमेश्वराच्या कृपेने सहजतेने पार कराल. स्वामी म्हणतात, तुमचं जीवन परमेश्वराच्या मार्गदर्शनाने आणि कृपेने एक अशी समृद्धी, शांती आणि यश अनुभवेल की तुम्ही त्या दिव्य कृपेच्या परिणामास्वरूप प्रत्येक कार्य सहजतेने पूर्ण कराल आणि तुमचं भविष्य सुरळीत आणि उज्ज्वल होईल. स्वामी भक्तांनो, तुम्ही परमेश्वराच्या आशीर्वादाने यशस्वी होऊन तुमचं भविष्य सुंदर आणि आनंददायी अनुभवाल. कारण तुम्ही ज्या प्रकारे स्वामींच्या कृपेची अनुभूती घेत आहात त्यामुळे तुमचं जीवन हर दृष्टीने समाधानी आणि प्रगतिशील होईल. स्वामी सांगतात, तुमचं जीवन
नव्या आशीर्वादांसाठी तयार आहे आणि लवकरच तुमचं घर त्या चमत्कारिक आशीर्वादाने भरून जाईल की जिथे तुमचा प्रत्येक विचार, प्रत्येक कार्य आणि प्रत्येक इच्छा परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये सर्व काही मिळवण्यासाठी फक्त प्रयत्न गरजेचे आहेत, कारण प्रयत्न केल्यावरच मनुष्याला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होत असते. म्हणून प्रयत्न करत राहा. तुम्हाला परमेश्वर कधीच रिकाम्या हाती जाऊ देणार नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी माथा टेकवल्यावर लक्षात ठेवा की फक्त स्वतःसाठी सर्व काही मागू नका, तर आपल्या प्रियजनांचा, आपल्या समाजातील लोकांचा सुद्धा विचार करा. स्वामी भक्त कधीच एकटा नसतो, तर त्याच्यासोबत प्रत्येक भक्त आणि त्याची सेवा नक्कीच असते. म्हणून भक्तांनी भक्तांचा विचार केला नाही तर कोण एकमेकांचा विचार करेल. म्हणून फक्त आपलीच इच्छा पूर्ण व्हावी अशी कधीच परमेश्वराकडे मागणी करू नका. तर हे परमेश्वरा, सर्वांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण कर आणि सर्वांना सुखास आनंदात ठेव असं स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी त्याची पूर्तता नक्कीच करतील. स्वामी भक्तांनो, फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणारा माणूस हा कधीच स्वामींचा भक्त नसतो. म्हणून कधी स्वार्थाचा विचार करू नका. मागायचं असेल तर सर्वांसाठी मागा आणि परमेश्वराकडे कधीच धन दौलत किंवा संपत्ती मागू नका, तर त्यापेक्षा परमेश्वराकडे चांगली बुद्धी, योग्य आरोग्य आणि परमेश्वराची सेवा करण्यासाठीची ताकद, हे सर्व काही परमेश्वराकडे मागा. परमेश्वराला सांगा की हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये मला सर्व काही द्या, परंतु तुमची सेवा करण्याची ही जी माझी इच्छा आहे तिला आणखी द्विगुणित करा. हे परमेश्वरा, तुमची सेवा माझ्या हातून नेहमी घडू द्या. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचं स्मरण मला कायम राहू द्या. हे स्वामीराया, मी ज्या काही चुका न कळतपणे केल्या आहेत, कृपया त्यांच्यासाठी मला क्षमा द्या आणि मला चांगली बुद्धी द्या की मी जेणेकरून चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात करू शकतो. हे स्वामीराया, मला एवढं काबिल बनवा की मी गरजूंची मदत करू शकेल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये स्वामींचे आशीर्वाद घेऊन तुम्ही तुमचं यश नक्कीच मिळवाल. म्हणून स्वामींच्या कृपेवर कायम विश्वास ठेवा. स्वामींची हीच कृपा तुमच्या जीवनात अगणित असे बदल घडवणार आहे. स्वामींची दिव्य कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या कुटुंबाचं सदैव रक्षण स्वामींची शक्ती करेल. स्वामीरायांकडे हीच प्रार्थना करतो की हा संदेश ऐकत असलेल्या सर्व भक्तांच्या जीवनात सकारात्मक विचार निर्माण करा आणि त्या सर्व स्वामी भक्तांना वाईट लोकांपासून आणि वाईट गोष्टींपासून कायम दूर ठेवा. हे स्वामीराया, हा संदेश ऐकणाऱ्या स्वामी भक्तांच्या आरोग्याबाबतच्या समस्या तुम्ही नक्की दूर करा. त्यांना उत्तम आरोग्य आणि चांगली बुद्धी नक्कीच प्रदान करा. हे स्वामीराया, तुमच्या चरणी प्रार्थना करत आहे की माझं भलं करण्याअगोदर ज्यांना आज तुमची खूप गरज आहे, कृपया त्यांना तुमची मदत अगोदर द्या. हे स्वामीराया, प्रत्येकाच्या जीवनात तुमच्या कृपेची छाया कायम असू द्या. सर्वांचं चांगलं करा आणि मलाही अशी शक्ती द्या की मी स्वामी भक्तांच्या मदतीसाठी नेहमीच धावत जाईन. स्वामी भक्तांनो, नेहमी स्वामींची प्रार्थना करताना या गोष्टी लक्षात ठेवा की फक्त स्वार्थासाठी स्वामींकडे काहीच मागू नका. चांगल्या गोष्टी मागा आणि चांगल्याच गोष्टी जीवनामध्ये वागवा. वाईट मार्गावर जाऊ नका, कोणाचं वाईट करू नका. घ्यायचेच असतील तर स्वामींचे आशीर्वाद घ्या. कोणाचं पाप
खांद्यावर उचलू नका. फक्त पुण्य कमवा, कारण पापाची कमवलेली लक्ष्मी आणि तुमचं पाप तुम्हाला जीवनात कधीच सुखी समाधानी राहू देत नाही. म्हणून कधीच पाप कमवू नका. कमवायचं असेल तर पुण्य कमा आणि सर्वांचं चांगलं करा. आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा स्वामी संदेश होईल तेवढा स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. ज्या स्वामी भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.